हे ऍप्लिकेशन ओपन करून सगळं काय बघून म्हणजे हेल्प करायसाठी असणार का काहीतरी? माझं म्हणणं आहे की सगळेजण व्हॉट्सअप कितीही बिझी असलं तरी व्हॉट्सअप घेतात, बरोबर. तो कितीही बिझी असला तरी एकदा तरी फेसबुक वगैरे सगळे काय बघतात. हो, ऍप पण बघतीलच. हो. ज्यांना हा शॉर्ट्स यांचं म्हणजे जे काय जेवढे पण पॅनल्स आहेत त्याच्यात तर त्यांना नोटिफिकेशन जाईल का जर कुठली रिक्वेस्ट टाकली त्या ऍपवर तर त्यांना ते नोटिफिकेशन जाईल का असा त्याचा क्वेश्चन. नवीन पोस्ट साठी सगळ्यांना वरती नोटिफिकेशन येणार आहे, ते कोणती केस. जय हिंद गिव्हिंग पॅन्थर. माझा असा प्रश्न होता की आपल्या सामाजिक अन्याय खूप होतात, क्राईम तुम्ही लक्षात घ्या की आपल्या एखाद्या गावात किंवा कुठेही मोठ्या प्रकारचा एखादा घटना घडली एखाद्या कुटुंबाबद्दल गावाबद्दल, तर या ॲपमध्ये त्यांनी ती समस्या मांडल्यानंतर ती समस्या कशी सोडवणार आता? म्हणजे त्यासाठी काही टीम आहे काय? लोक करतील, आपण एक ढोबळमानाने म्हणतो की आपण अन्य सहकार्य करतील आणि ती समस्या सोडवतील, पण असं काही ठोस आपण त्या अनुषंगाने काही रचना केली आहे की काय की आपल्याकडे होतात, मग ह्या अनुषंगाने काय की आपली लिगल अशी काही टीम्स असेल की काय की जी उद्बोधन देईल किंवा त्या कुटुंबाशी किंवा त्या गावाशी पाठी उभी राहील. सामान्यपणाने आपण म्हणतोय आता की आपण त्यांना सहकार्य करेल, कोण इनिशिएटिव्ह कोण घेईल तेव्हा त्या प्रसंगी? सर्वे घेतील आणि तुम्ही जसं म्हणालात की आपल्याकडे टीम आहे, टीमचे जे ना त्या सगळे प्लॅनिंग पण आपले चाललेले आहेत. मी आता नाही बोलतो की एकदम लेटेस्ट राईट नाव आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग मध्ये आहेत की आपण हर जागेवरती अगर कुठेही काही झालं तर आपण आपल्या टीम असेंबल करू आणि त्या हिशोबाने टीम तिकडे जाईल आणि निघू. पण हाच प्लॅन आहे का ह्याच प्रकारे आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो? ऍपची डाउनलोडची प्रोसेस दाखवा ना आम्हाला. अच्छा, हा दाखव. हा तुम्ही कसं करायचं म्हणजे त्यानंतर म्हणजे आम्ही ती प्रोसेस पुढे मग पाठवू, आम्ही पण करू शकता. हो, लगेच दाखवायची का तुम्ही? सर दाखवली अजून काय सिक्रेट आहे का म्हणजे फॉर्म टाक त्याच्यावर. घ्यायची का? फॉर्म आहे. अच्छा, दाखवून देऊ. नाहीतर मी आपल्या ग्रुपवरती एक लिंक पाठवणार आहोत. ओके, आणि त्या लिंक मध्ये कम्प्लीट डिटेल्स हे करणार आहोत की कसं कसं काय काय करायचं. व्हिडिओ सुद्धा बनवला आहे. हो, मग प्लॅन केलेला आहे की जॉईन तर झालं पण तो लिंकवर आम्ही येत नाही आम्हाला. हो, आता ओपन होणार आहे सगळ्या काय आणि मी सगळं काय बनवून ठेवलेलं आहे. मी तुम्हाला आजच्या सगळ्या त्या लिंक पाठवणार आहोत, त्याच्यानंतर ती ओपन करून तुम्ही कसं काय तिला यूज करू शकणार आहे या सगळ्याचा व्हिडिओ सगळे पुढे डिटेल. हो चालेल. हा तेच. हॅलो, खूप चांगला ॲप आहे, पण सर्व हे करत असताना सर्व गोष्टी आपण करू शकतो, पण आर्थिक गोष्टीची सर्वात जास्त चणचण प्रत्येक ठिकाणी लागत असते. तर या ॲपमध्ये ज्या जशा आपण कम्युनिटी केल्या, सर्व्हिस केल्या, नोकरी केल्या, त्या ठिकाणी एखादं आर्थिक योगदान कोणी करायचं असेल ते फ्युचर, तर ते कम्युनिटीला चांगल्या प्रकारे त्या माध्यमातून आपण मदत करू शकतो. तर असं ॲपच्या ज्या पास खाली हे केलेले आहेत त्याच्यामध्ये तसं कन्व्हर्शन करता येते का? हो, करता येईल. आता केलेलं आहे काय? आता नाही केलेलं कारण पैशांचं लोक थोडे नाही, ठीक आहे, पण तो पैशाचा विषय नाही, पण एक ॲप मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कोणाला मदत द्यायची असेल, गावामध्ये काही करायचं असेल तर त्या यंत्रणेसाठी सर्वात आर्थिक गोष्टींची चणचण लागतच असते. एक माणूसच तुमचा असेल या ठिकाणी पाठवायचा, या त्या ठिकाणी असेल तो त्या गावातून दुसऱ्या गावात जायचं असलं तर थोडंसं त्यांना मदत होऊ शकते.
आपल्या ऍपमध्ये आहे नोकऱ्या म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये आपण महिलांसाठी काय आहे का, म्हणजे ज्यांचं स्वतःचं पार्लर आहे, ज्या छान शिवणकाम करतात, ज्या लोणची पापड मसाले घरी बनवतात, त्यांच्यासाठी काय आहे का? हो, त्यांच्यासाठीच आहे. जो बिझनेस वाला सेक्शन आहे ना, तो मोस्टली त्यांच्यासाठीच आहे की आपली जे काही बिझनेसवाले आपले लोक आहेत त्या सगळ्यांना आपल्याला पुढे घेऊन जायचं. तर त्याच्यासाठी वेगवेगळे किकस्टार्ट मुवमेंट आपण चालू करणार आहोत. त्याच्या अलावा ते लोक त्यांचे जे काही पण रेसिपीज आहेत बिझनेसवाल्या याच्यामध्ये टाकू शकतात आणि लोक बघू शकतात आणि त्या हिशोबाने तुम्हाला ऑर्डर पण देऊ शकतात. पण आमचा फायनल मोटिव्ह हाच आहे की आम्हाला तो किकस्टार्ट मुवमेंट चालू करायचा आहे की ज्याच्या थ्रू जितके बी आपले बिझनेसवाले लोक आहेत ते कुठेतरी पुढे येतील. हो. सेकंड धन्यवाद. या ॲपचे सर्व मोरे सर यांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला ॲपबद्दल सांगितलेलं आहे. आता या ॲपबद्दल हॅलो, सुमेध दादांना खूप छान प्रकारे ॲपची माहिती दिली. पण मंडळी, तुमच्या समोर जो हा ब्ल्यू ॲप आहे त्याचा सिम्बॉल बघा, टायगर आहे पण तो ब्ल्यू आहे आणि त्याचा एक पाय जो आहे, एक हात जो आहे समोरचा, तो कुठे आहे? भारतीय संविधान. भारतीय संविधानाचं मूळ रक्षण करणं हे ब्ल्यू पॅन्थरचं काम आहे आणि ते जरूर करणार. दादा खूप छान प्रकारे सांगितलं की आज तरुण मंडळी मोबाईल मध्ये गुंतलेली आहे. अरे बाबा, तरुण नहीं, हमारे बुजुर्ग भी कम नहीं है, उनको कभी कभी बोलना पड़ता है, भूतकाल छोड़ो दादाजी वर्तमान में लौटो. अरे भूतकाल छोड़ो दादाजी वर्तमान में लौटो, घंटे भर से क्यों देख रहे हो दादी जी का फोटो? तर मोबाईलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे ब्ल्यू पॅन्थर. आणि आणखी विशेष म्हणजे आता सर्वांना ब्ल्यू पॅन्थर समजला. जर कोणाला ब्ल्यू पॅन्थर बद्दल बोलायचं असेल, शुभेच्छा द्यायच्या असतील, तर स्वतः पुढे यायचं. फक्त आणि फक्त ब्ल्यू पॅन्थर ऍप बद्दल. मी नाव कोणाचं घेत नाही, कारण सगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत. मी लहान आहे. लहान माणूस मोठ्या माणसाचं नाव घेत नसतं, म्हणून त्याला स्वतः घ्यायचं. जोरदार टाळ्या. सर्वप्रथम आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने या ब्ल्यू पॅन्थर ॲपचं उद्घाटन झालेलं आहे सगळ्यांच्या साक्षीने. आपले आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, तसेच आपले महात्मा ज्योतिबा फुले, आपल्या सर्व महान नायिका यांचं आपण वंदना केलेली आहे, त्यांच्या गुणांचं पूजन केलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून आज ही जी सुमेध नानाभाऊ मोरे यांचे जे सुपुत्र आहेत सुमेध, त्यांची ही जी कला आहे, ही जी आयडिया आहे, ही जी कल्पना आहे, तर खरोखर
मला तर खूप आवडलेली आहे. बरेच काही प्रश्न माझ्या डोक्यात होते, पण म्हटलं आता माझाच पोरगा आहे तो, मी कधी त्याला विचारू शकते. तर या ब्लू पॅन्थर ऍपची ही जी संकल्पना आहे, तर आता आपण सगळ्यांनी ऐकली. त्यामध्ये असं म्हटलं गेलंय की जगामध्ये ज्याही घडामोडी घडत असतील, ज्याही काही समस्या असतील, तिथल्या समस्या आपल्याला इथे कळणार आहेत. आणि आपल्या भारतामध्ये जेही बहुजनांवर अत्याचार होत असतील, कुठल्याही समस्या असतील, अनेक काही सगळं संघर्षमय जीवन आहे आपलं बहुजनांचं. तर त्या संघर्षावर मात करण्यासाठी आजचं हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्लू पॅन्थर, त्याचाच समोरचा एक हात दाखवलेला आहे भारतीय संविधानावर. तर बंधू आणि भगिनींनो, मला एकच सांगायचं की आपल्या या आदर्शामुळेच आज आपण हा सुखाचा घास घेत आहोत आणि या सुंदर अशा सोनेरी प्रकाशामध्ये आपलं जीवन व्यतीत करत आहोत. तर या भारतीय संविधानाचं रक्षण करण्यासाठीच तर आपला हा अनेक काळापासूनचा महानायकांचा आणि महापुरुषांचा संघर्ष आहे. तर आता मला असं वाटतं की परत येत आहेत ते म्हणजे बुद्ध आणि बाबासाहेब या ब्लू पॅन्थरच्या दिशेने. तर या ब्लू पॅन्थरची जी दिशा आहे आपल्या सर्वांना आपल्या खांद्यावर घेऊन पुढे न्यावी लागणार आहे. तर कुठेही काही घडलं तर आता हे ऍप कसं हे करायचं, ऍडजस्ट करायचं, तुम्हाला कसं शिकवायचं. आणि विशेष म्हणजे माझ्या भगिनीने प्रश्न विचारला की आमच्याकडे जी कला आहे, जे आमचे छोटे मोठे व्यवसाय आहेत, तर त्या व्यवसायाचं काय, तर त्यांनी सांगितलं. आणि त्या व्यवसायासाठी मला असं वाटतं की भारतातले व्यवसाय हे तिथपर्यंत गेले पाहिजे. ज्या अमेरिकेने बाबासाहेबाला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं, तर भारतातलं आपल्या सर्वांचं नॉलेज तिथे पोहोचलं पाहिजे. मग ते लंडन असेल, अमेरिका असेल, बरंच काही बोलू शकते. पण मी आज आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या ब्लू पॅन्थरला खूप खूप मनापासून आभारभर शुभेच्छा देते. आणि या पॅन्थरची वाटचाल अशीच खूप खूप प्रगतीची, सुखाची, आनंदाची, सुयशाची आणि हिमालयाच्या प्रगतीची हो, अशी आदर्शाच्या समोर सर्वांच्या साक्षीने परत एकदा शुभेच्छा देऊन सर्वांना जय भीम. गणतंत्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि नाना दादा आणि ताईंचं पण अभिनंदन. खूप सुंदर सुरेख, खूप सुंदर कल्पना, खूप सुंदर. मी धम्मचारिणी जयप्रिया त्रिरत्न बौद्ध महासंघामधून जवळजवळ 25 वर्ष अभ्यास करून 22 दिवस लंडनचा दौरा करून आलेली. तशीच आजही तळागाळापर्यंत जाऊन सामाजिक कार्यकर्ता म्हणजे माझं जवळजवळ 96-97 पासूनचं कार्य आहे. आणि धम्म शिकवते सर्व महिलांना, मुलांनाही शिकवते. आधी बुद्धिस्ट सहकारी पतपेढीची मी अध्यक्ष आहे. कांजूरमार्गला आपली पतपेढी आहे आणि सामाजिक कार्य मोठं आहे. असे महान आणि थोर माणसं जर आपल्या ब्लू पॅन्थर मध्ये असतील तर आपल्याला काही कमी पडणार आहे का? आता एक जुना पॅन्थर आपल्या समोर दहाडणार आहे, शुभेच्छा देणार आहेत. प्राध्यापक एकनाथजी जाधव. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होत. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होत. सूर्यफुलांनी पाठ फिरवली, मात्र खास खळग्यांनी तुझं स्वागत केलं. ज्या बाबासाहेबांचं स्वागत केलं त्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना
मी प्रथमतः अभिवादन करतोय. ब्ल्यू पॅन्थर ही कॉन्सेप्ट, ही संकल्पना अतिशय चांगली आहे आणि त्याचं उद्घाटन बदलापूर सारख्या शहरात होत आहे याचा मला सार्थ अभिमान. गेली 33 वर्ष मी या बदलापूरमध्ये राहतोय. आम्ही अनेक प्रबोधनाचे काम केलं. नॉनस्टॉप 22 वर्ष आम्ही हे काम केलं. सोबतीला गुलाबराव दवणे हे अथक परिश्रम घ्यायचे. गुलाबराव दवणे आणि नानाभाऊ मोरे. नानासाहेब, मी तुमचं कौतुक करतो, कारण बदलापूर सारखं शहर हे चळवळीपासून खूप दूर आहे. आजही बदलापूरमध्ये फुले आंबेडकरी चळवळ नाही, ही माझी खंत आहे. आणि बदलापूर शहरामध्ये तुम्ही ब्ल्यू पॅन्थर आणलेला आहे, त्यामुळे जे मला स्वाभिमानाने सांगावंसं वाटतं, पुन्हा एकदा पॅन्थर निर्मिती झालेली आहे, ती व्हावी. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सभामध्ये सगळे सांगतात, मोठे नेते, की आजही पॅन्थरची गरज आहे. मोठे नेते जे सांगतात ना पॅन्थरची गरज आहे, आपण त्यांना वाटते पॅन्थर होऊच नाही, कारण ते कुठेतरी बीजेपी मध्ये गेले, कुठे काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. ते या पॅन्थरचं होता कामा नये. फार प्रगल्भ संकल्पना आहे. हे नानाभाऊंनी सांगितलं, त्यांच्या चिरंजीवाने सांगितलं, संकल्पना खूप प्रगल्भ आहे. बुद्ध फिलॉसॉफीच प्रगल्भ आहे. आणि त्यामुळे, कारण बदलापूरमध्ये एखादा हरामखोर, मी पॅन्थर आहे असाच बोलतोय, एक घाव दोन तुकडे, मी आता पत्रकार इथे उपस्थित आहेत. आता पत्रकारांनी लक्षात घ्यावं की आता पुन्हा एकदा पॅन्थर आलेला आहे आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात तुम्हाला ठोसा देणार आहे जातीयवाद्यांना. आणि मी पॅन्थर ही संकल्पना, त्या संकल्पनेचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि तुमचं काम जोरात चालू द्या. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपले दुसरे पॅन्थर सुमेशजी जाधव सर हे या ऍप बद्दल आपल्या मत व्यक्त करतील. बाबासाहेबांच्या क्रांतिकारींच्या अभिवादन करतो. खरं आज आदरणीय न्यायमूर्ती साहेब गुलाबराव समोर आलेले आहेत, त्यांना ऐकायचं आहे, प्रतिक्रिया आपण घ्यायची आहे. 2014 साली ज्या नमो नावाच्या व्यक्तीने ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट केली, आणली, त्याला पॅरल काम करण्याचं काम ब्लॅक पॅन्थर, दलित पॅन्थर ते आता ब्लू पॅन्थर करीत आहे, याचा सार्थ अभिमान मला वाटतो. सगळे यंग जनरेशन, दादा एकनाथ दादा बोलले की त्या पॅन्थरच्या काळामध्ये दवणे आम्ही नानासाहेब, मी तर लहान होतो त्यावेळेला, परंतु माझा भाऊ शहीद झाल्यानंतर, भागवत जाधव शहीद झाल्यानंतर ज्या परिस्थितीमध्ये पॅन्थर होती की कुठल्या दळणवळणाची साधन नसताना अन्यायाच्या युगामध्ये पॅन्थर तिथं पोहोचत होती. पण नामदेव ढसाळ, राजा ढाले, भाऊबा सुरेश, ही सगळी पॅन्थरची टीम, भाई संघापासून, जमीपासून, आज तोच पॅन्थर पुन्हा एकदा सुमेध नानासाहेब मोरेंच्या मार्फत पुन्हा एकदा छेद घेतो काय असं वाटायला लागलेलं आहे. की दवणे सर, ही सगळी मंडळी फार मोठं काम केलेलं आहे आणि मला अभिमान वाटतो की बदलापूर शहरामध्ये छत्रपती शिवराय येऊन गेलेले आहेत, बाबासाहेब येऊन गेलेले आहेत आणि इथल्या व्यवस्थेला कशा पद्धतीने या मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये आपण पुढे ही अपेक्षा धरून जाता जाता बाबासाहेबांच्या काळामध्ये लोक गरीब होते,
बाबासाहेबांच्या काळामध्ये लोक गरीब होते पण चळवळ श्रीमंत होती. कारण का बाबासाहेबांनी जे आंदोलन केले त्या आंदोलनामध्ये आपली शिदोरी घेऊन लोक येत होते, काही दळणवळणी साधन होते. आज लोक श्रीमंत झाले, चळवळ गरीब होत चालली आहे अनेक साधन. आणि अशा अवस्थेमध्ये ब्लू पॅन्थरला मी मानाचा, सन्मानाचा आणि तुम्हा सर्वांना स्वाभिमानाचा जय भीम करतो. जय भीम. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.